हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेव. ओम श्री गुरुदेव. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमः. लंबोदरम पंचम च षष्टम विकटम सप्तम विग्रराजेंद्रम धूम्रवत तथाष्टम. शिवशानात पिता मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार प्रत्येकाच्या साखळीमध्ये आज मी आपणास संकष्ट चतुर्थी व्रतासंबंधी सकाळच्या पूजेसंबंधी मार्गदर्शन करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, संकष्ट चतुर्थी बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी आहे. शके 1945. शोभन नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू माघ मास कृष्ण पक्ष. मुंबई विभागात चंद्रोदय रात्री 21 वाजून 49 मिनिटांनी आहे, अर्थात रात्री 9 वाजून 49 मिनिटांनी आहे. कोणत्याही प्रकारचे अशौच आले असता मात्र श्री गणेश दर्शन घरी दारी कोठेही घेऊ नका, ही आपणास नम्र विनंती आहे. श्री गणेश मंत्राचा जप माळविना संपूर्ण उपवास काळ करा आणि चंद्रोदयापर्यंत उपवास मात्र अवश्य करा. मित्रांनो, संकष्ट चतुर्थीची सुरुवात मंगळवार मध्यरात्री साधारण 2 वाजल्यापासून होते, तर समाप्ती बुधवारी पहाटे 4 वाजेनंतर होते. तेव्हा या संकष्टीला अभिषेक युक्त सेवा आपल्याला करता येणार आहे. आपण श्री गणेश मूर्तीवर रोज नित्यनेमाने श्री गणपती अथर्व शीर्षाने अभिषेक घेत असाल, आज मात्र विशेष पूजा आपल्याला करायची आहे. यासाठी आपण आपल्या आपण यज्ञोपवीत धारण केलेल्या असाल, हे महत्वाचे, कारण षोडोपचार पूजा करत आहोत. या कर्मकांडानंतर श्री गणेशाच्या कोणत्याही मंदिरात आपल्याला जाण्याची गरज नाही मित्रांनो, आणि जाऊ नये. अष्टनायक वगैरे असेल तर ठीक आहे मित्रांनो, ते स्वयंभू असल्याने तिथे आपण जाऊ शकतो. पण एवढी मोठी षोडोपचार पूजा आपण आपल्या गणेश मूर्तीवर केल्यानंतर परत इतर गणेश मंदिरात जाणे योग्य नाही, कारण तो एक प्रकारे आपल्या देवघरातील गणेशाचा अपमान ठरतो मित्रांनो. गणपती इथून तिथून सर्व सारखेच मिळतात. फक्त जिथं जागरूकता असेल त्याच ठिकाणी आपण जायचे आहे. म्हणजे आपल्याला हा नियम पाळायचा आहे. आपल्या गणेश देवतेला जास्तीत जास्त जागृत ठेवण्याचा आणि तो अभिषेकाविना होत नाही. जर अभिषेक नसेल तर मात्र आपल्याला इकडे तिकडे जाण्याची वेळ येते. आता आज सकाळी करायची श्री गणेश पूजा अशी आहे मित्रांनो. प्रथम सुचिरभूत होऊन पितर सेवा करायची आपल्याला, रेग्युलर आपण करत असाल तर. अन्यथा सूर्योदय सूर्याला अर्घ्य द्यायचे. याचा अर्थ आपण सूर्योदयापूर्वी सुचिरभूत व्हायचं. यानंतर देवघर स्वच्छ करा. देवतावरील सर्व निर्माल्य काढून टाका. एका वाटीत थोडे गंगाजल व पंचगव्य घ्या. घरात सर्वत्र कानाकोपऱ्यात धर्माच्या काळेली व फुलाने शिंपा. सर्व घर पवित्र करून टाका. सर्व पूजा साहित्यासह आता देवघरात प्रवेश करायला हरकत नाही मित्रांनो. देवघरासमोरच्या जागेवर थोडी पाणी शिंपडा. एक फुल व अक्षत जमिनीवर किंवा डोक्यात जमिनीवर टेकून नमस्कार करा. ही माते तुला नमस्कार करतो, यावर आसन टाका. आसनाची फुल अक्षरांनी पूजा करा. या आसनाला नमस्कार करा. हे आसन देवता तुला नमस्कार करतो. पूर्ण आसनावर बसा. सर्व देवतांना नमस्कार करा. ओम श्री गणेशाय. ओम श्री महागणेशाय. ओम चै ओम श्री चैतन्य कुल पुरुषाय. ओम श्री चैतन्य महापुरुषाय. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमः. स्थान देवताभ्यो नमः. ग्राम देवताभ्यो नमः. वास्तु देवताभ्यो नमः. नवग्रह आदित्यादी नक्षत्र ताऱ्यांना नमः. सर्व साधू संत ऋषी मुनींना नमः. सर्व ब्राह्मण देवता लिंगी ब्राह्मण देवतांना नमः. सर्व माता पित्यांना नमः. सर्व ईश्वर भक्तांना नमो नमः. आता यानंतर स्वतःच्या व इतरांच्या कपाळी आपण एकमेकांना लाल रंगाचे रक्षासूत्र बांधा. जुने असेल ते काढून टाका. याने आता हाताचे 10 बोटे जमिनीवर टेकवा आणि पृथ्वी मातेला नमस्कार करा. रक्षासूत्र बांधताना मात्र ओम गण गणपती नमः किंवा गायत्री मंत्र गणेशाचा. तांब्यातील पाण्यावर आपल्या उजव्या हाताच्या अनामिकेने ओम काढा. आता तांब्यातील शुद्ध जल आपल्या भोवताच्या 10 दिशात बसूनच मोगी मुद्रेने शिंपडा. आता आचमन करा. यानंतर प्राणायाम करा. देवादिकांना वंदन करा. श्री गणपती अधिकांची प्रार्थना करा. देश कालादींचा उच्चार करा. जर आपल्याला षडंगन्यास वगैरे करायचा असेल तोही करू शकता मित्रांनो.
आजच्या रात्रीच्या विशेष पूजेचा संकल्प, क्षमा करा मित्रांनो, सकाळच्या विशेष पूजेचा संकल्प सोडायचा आहे. यासाठी आता आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी व थोडे अक्षर आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्र. हर ओम शिव शिव शंभूरा, प्रवर्तमान सिद्ध ब्रह्मण द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जन्मरूपे भारतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमान शालिमान शके 1945 प्रभागे षष्ठी संवत्सरामध्ये शोभन नाम संवत्सरे परायणे शिष्य ऋतू माघ मासे कृष्ण पक्षे बुधवार वासरे हस्त नक्षत्रे खंड योगे भव करणे संकष्ट चतुर्थी निमित्त मी कडाप्पा मोह पात्र दुरुत्र द्वाराशी मनुगोत्रात उत्पन्न होऊन पात्र दुरुत्र श्री पार्वती पती परमेश्वर पितर नित्य देवपूजा करिष्ये एवं श्री गणेश देवता विधिवत षोडशोपचार पूजनम एवं मंत्र जप करिष्ये. या प्रकारे आपल्याला हा संकल्प सोडायचा. आता आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तांबनात सोडून द्या मित्रांनो. इथे फक्त श्री गणेशाची पूजा मी सांगणार आहे. गणेश मूर्ती उभारणारी पूजा, इतर देवी देवतांची नाही मित्रांनो. ती आपण नेहमीप्रमाणे जशी करतात त्याप्रमाणे करा. अर्थात ती अभिषेक युक्त मूर्ती असेल तर अभिषेक मूर्ती ताक जर असेल तर ते यंत्र वगैरे आपल्यावर त्यावर अभिषेक हे घेणे गरजेचे आहे, जर त्यांना आपल्याला जागरूक ठेवायचे असेल तर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. ओम गण गणपते नमः. मित्रांनो, आता सर्वात प्रथम आपण दीप प्रज्वलित करायचा आहे, दीपाची पूजा करायची. ओम श्री दीप देवताय नमः गंधाक्ष पुष्पाणि समर्पयामि नमस्कारं करोमि. अर्थात हा जो दीप आहे हा सुरुवातीलाच आपण पेटवायचा आहे, त्यानंतरच श्री गणेशाय म्हणायला सुरुवात करायची आहे मित्रांनो. ही खरी प्रथा आहे. धूप पेटून आता धूपाची पूजा करा. ओम श्री धूप देवताय नमः गंधाक्ष पुष्पाणि समर्पयामि नमस्कारं करोमि. अर्थात हे धूप आणि दीप आपल्याला आधी पेटवायचे. याही आधी श्री गणेशाय म्हणून आपण सुरुवात करतो. आता शंखाची पूजा करायची आहे. ओम श्री शंख देवताय नमः गंधाक्ष पुष्पाणि समर्पयामि नमस्कारं करोमि. आता घंटेची पूजा करा मित्रांनो. ओम श्री घंटा देवताय नमः गंधाक्ष पुष्पाणि समर्पयामि नमस्कारं करोमि. कलशाची पूजा करा मित्रांनो. ओम श्री वरुण देवताय नमः सर्वोपचारार्थ गंधाक्ष पुष्पाणि समर्पयामि नमस्कारं करोमि. श्री गणेशाच्या मूर्तीवर आता थोड्या अशा अक्षता आपल्याला वाहायच्या. आता गणेश पूजा आपल्याला प्रत्यक्ष सुरू करायची मित्रांनो. ओम श्री गणेशाय नमः आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि नमस्कारं करोमि. तामनात थोडे अक्षर ठेवून यावर गणेश मूर्ती देवघरातून उचलून या अक्षतावर ठेवा तामनामध्ये. ओम श्री गणेशाय नमः आसनार्थे अक्षतां समर्पयामि नमस्कारं करोमि. श्री गणेशाला पाय धुवायला एक पळी पाणी द्या. ओम श्री गणेशाय नमः पाद्यं समर्पयामि नमस्कारं करोमि. श्री गणेशाला हात धुवायला एक पळी पाणी द्या. श्री गणेश ओम श्री गणेशाय नमः अर्घ्यं समर्पयामि नमस्कारं करोमि. आता श्री गणेशाला पिण्यासाठी पाणी एक पळी द्यायचं आहे मित्रांनो. ओम श्री गणेशाय नमः आचमनीय समर्पयामि नमस्कारं करोमि. यानंतर श्री गणेश मूर्तीवर श्री गणपती अथर्व शीर्षाने आपल्याला अभिषेक करायचा आहे. यावेळी आपण उष्णोदक घेत असेल तर ठीक आहे. फक्त तो उष्णोदकम समर्पयामि. ओम श्री गणेशाय नमः उष्णोदकम स्नानम समर्पयामि असं आपल्याला म्हणायचंय. आणि पंचामृत घेत असेल तर ओम श्री गणेश देवताय नमः पंचामृत स्नानेन समर्पयामि असा हा आपल्याला नमस्कारम करोमि स्नानांते नमस्कारम आणि एक पळी पाणी तांदूळ सोडायचे. हा आपण मंत्र म्हणू शकता मित्रांनो, जर हे दोन गोष्टी वापरत असाल. आणि ओम श्री गणेशाय नमः स्नानम समापयामि स्नान ते पाणी नमस्कार एक पळी पाणी तांबनात सोडून द्या. मुख्य स्नान अभिषेक स्नान झाल्यानंतर श्री गणेशाला आता दोन कापसाची वस्त्रे अर्पण करायची.
ओम श्री गणेशाय नमो वस्त्रम समर्पयामी नमस्कारम करोमी. श्री गणेशाला चांदणे जोड अर्पण करायचे. ओम श्री गणेशाय नमः उपवस्त्रम समर्पयामी नमस्कारम करोमी. श्री गणेशाला हळद कुंकू गुलाल अक्षत लावा मित्रांनो. ओम श्री गणेशाय नमः गंध अक्षत चंदनम हरिद्रा कुंकुम समर्पयामी नमस्कारम करोमी. श्री गणेशाला 21 दुर्वांची जोडी आपल्याला बरोबर चांगली करून व्हायची आहे मित्रांनो. ओम श्री गणेशाय नमः दुर्वांग पुराणीच समर्पयामी नमस्कारम करोमी. ओम श्री गणेशाय नमः नानाविध पुष्पाणीच समर्पयामी नमस्कारम करोमी. शक्यतो लाल रंगाची फुले असल्यास ठीक आहे, नसतील तरी हरकत नाही मित्रांनो, कारण लाल रंग हा गणेशाला प्रिय आहे म्हणून. श्री गणेशाला धूप दाखवा. ओम श्री गणेशाय नमः धूपम माग्रपयामी नमस्कारम करोमी. श्री गणेशाला तर दीप दाखवा. ओम श्री गणेशाय नमः दीपम निराजयामी नमस्कारम करोमी. ओम श्री गणेशाय नमः शर्करा नैवेद्यम समर्पयामी नमस्कारम करोमी. नैवेद्याच्या ताटलीखाली उजव्या हाताच्या हातामध्ये पाण्याचा भरीव चौकोन काढायचा आहे. दूध साखर खोबरे चूर्ण किंवा खडीसाखर गायत्री मंत्राने आपल्याला विधिवत दाखवायचा आहे. श्री गणेशाला तांबूल अर्पण करा. विड्याच्या लोड पानावर खारीक बदाम हळकुंड पैसा लवंग वेलची सुपारी खोबरे हे ठेवायचे मित्रांनो इत्यादी आपण. ओम श्री गणेशाय नमः मुखवासा ते फुगे फल तांबूलम समर्पयामी नमस्कारम करोमी. श्री गणेशाला विड्याच्या पानावर पैशाच्या रूपात दक्षिणा ठेवायची आहे मित्रांनो. 5 रुपयाचे किंवा 10 रुपयाचे किंवा 10-20 रुपयाची 50-100 रुपयाची नोट देखील आपण ठेवू शकता, काही प्रॉब्लेम. ती नंतर गरिबाला दान करा, देऊन टाकायची. ओम श्री गणेशाय नमः सुवर्ण पुष्प दक्षिणाम समर्पयामी नमस्कारम करोमी. श्री गणेशाला श्रीफळ अर्पण करायचं. ओम श्री गणेशाय नमः नारिकेल फलम समर्पयामी नमस्कारम करोमी. आता जागेवर उभे राहून स्वतःभोवती एक प्रदक्षिणा. ओम श्री गणेशाय नमः प्रदक्षिणाम करोमी. खाली आसनावर बसून श्री गणेशाला श्रद्धाभावाने नमस्कार करा. जागा असेल तर साष्टांग दंडवत देखील आपण घालू शकता मित्रांनो. ओम श्री गणेशाय नमः नमस्कारम करोमी. यानंतर श्री गणेशाची आरती पंचारती करावी, कापूर आरती घ्यावी, घालील लोटांगण घ्यावे, मंत्र पुष्पांजली घ्यावी, जय जयकार घ्यावा, राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी मित्रांनो. शेवटी क्षमा प्रार्थना घ्यावी मित्रांनो. मंत्र बोलून शेवटी प्राशन आपण करू शकता, करायचे आहे मित्रांनो. प्रसाद ग्रहण करायचा आहे. शेवटी 2 वेळा आचमन करायचे आणि एक पळीचं पाणी ताम्हणात सोडायचे आहे मित्रांनो. यानंतर श्री गणेशाच्या मंत्राचा जप माळेविना 10 मिनिटे आपल्याला करायचा आहे. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात. हा गायत्री मंत्र गणेश गायत्री मंत्र. जर एवढा मोठा मंत्र आपल्याला जमत नसेल तर ओम गण गणपती नमः हा मंत्र जप 5 मिनिटे आपण करू शकता, कारण रात्रीची वेळ झालेली असते आणि उपवास असतो, त्यामुळे वेळेनुसार आपण ते करू शकता, घेऊ शकता. अशा प्रकारे श्री गणेशाची संकष्ट चतुर्थी निमित्त पूजेच्या वेळी तिथी हजर असताना 16 उपचाराने विधिवत निष्काम पूजा करायची आहे. अशा प्रकारे स्वधर्माचरण करण्याने आपल्या नावे पुण्य जमा होते. आपले जीवन सुख समृद्ध व शांतीने भरून जाते मित्रांनो, कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा संकष्ट चतुर्थी निमित्त सकाळच्या पूजेचा संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवार शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य. धन्यवाद मित्र. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरि ओम शिव. महादेव. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.